नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये ढगफुटीमुळे अनेक शासनमान्य ग्रंथालयाचे नुकसान झाले। ग्रंथालयाची पाहणी करता राज्याचे सन्माननीय ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी जिल्ह्यामधील हदगाव तालुक्यातील स्वर्गीय खासदार राजीव सातव साहेब यांच्या निधीमधून ओमचंद्र सार्वजनिक वाचनालय कंझारा तालुका हदगाव या शासनमान्य ग्रंथालयाला भेट दिली। ग्रंथालयाची पाहणी केली असताना नुकसान झालेले आढळले। त्यांच्या समवेत विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे साहेब, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, प्रताप सूर्यवंशी, अनिल कुमार बाविस्कर आदी उपस्थित होते। या ग्रंथालयाचे नुकसान झालेले आहे असं सर्वांचं मन दुःखी झालंय। या गावातील ग्रंथालय पाहण्यासाठी जाताना लोखाडी नदीच्या पुलावरून पाणी वाहत होतं। पुराच्या पाण्यामधून सर्व पायी निघालेत। सोबतचा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल की किती ढगफुटी झाले। आजूबाजूची अनेक गावं आहेत, ती अजूनही सावरलेली नाही आहे। तिथे गेल्यावर वाचनालयाचे अध्यक्ष प्रल्हाद लाव यांनी तगडपल्ले सर, तसंच सचिव चंद्रकांत तगडपल्ले, पोलीस पाटील, सरपंच गावखरी यांनी सविस्तर माहिती सांगितली। शासन स्तरावर जी मदत करता येईल ती नक्कीच केली जाईल असं संचालक साहेब यांनी आश्वासन दिले। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अशा सर्व ग्रंथालयामध्ये रॅक, पुस्तक हे पुरवण्यात येईल असं सांगितले। सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाला विमा हा नक्कीच काढावा असंही गाडेकर साहेब यांनी आवाहन केलंय। यावेळी हदगाव तालुका ग्रंथालयाचे प्रतिनिधी तसेच सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथपाल उपस्थित होते।